चला, आज खूप दिवसानंतर वातावरण जरा पावसाचं दिसत आहे. तर 8-10 दिवस झाले पावसाचं थेंब नाही. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर? एकदम मजेतच असा. रोज सकाळी 6 वाजता उठा, आर्यनचा टिफिन बनवा, त्यानंतर हिमांशूंचा. ते दोघं जात नाहीत ना, त्यानंतर मला झाडू वगैरे मारून घ्यावं लागतं. मग उठवावं लागतं माझ्या बिट्टूबाईला आणि तिच्या टिफिनची तयारी. एवढी धावपळ असते. ती धावपळ बघून मला असं वाटते मी कदाचित स्कूटी झाली की काय. कारण जेवढी सकाळपासून स्कूटी धावत नसेल ना, त्याच्यापेक्षा दुपटीने मी धावत असते. एक्सरसाइज आंघोळ करून मी आली होती किचनमध्ये स्वयंपाकाला. तेवढ्यात जाऊ देखील आल्या होत्या उठून. का कोणाचं ठाऊक माझ्या जाऊला माझा कॅमेरा आरसा कसा दिसायला लागला. इथे मी आमच्या सर्वांना लागणाऱ्या भाज्या ज्या आहेत ते बनवून घेतल्या होत्या. आता जी भाजी बनवत होती मी पनीरची, त्यांच्यासाठी बनवत होती. गप्पा गोष्टी करत आमच्या ना इथे टाइमपास चालू होता की मुलं गेल्यानंतर किती शांतता वाटते. त्या उठल्यानंतर आम्ही थोड्याफार गप्पा करत असतो. म्हणजे कसं जरा त्यांना पण फ्रेश वाटते. शैतान का नाम लियावर शैतान हाजीर. बस मुलांचं नाव घेतलं तेवढ्यात हिमांशू आला घरी. कार्ट आमचा स्वयंपाक झालाही नाही, आमच्या तोंडात घास पण गेला नाही तरी कार्ट घरी आलं स्कूलमधून. अर्ध्या तासात बिट्टू घरी येईल. काही दिवस झाले मी असा विचार करते की मी आता थोड्या वेळाने किचनमध्ये जाईल, पण काय करू काय माहिती. किचनचं माझ्यावर एवढं प्रेम वाढलं आहे ना की ते मला 2 मिनिटासाठी सुद्धा सोडत नाही आहे. ते अर्धवट काम सोडून मी बाहेर यासाठी आली होती कारण मला फोन आला होता सोफ्यावालाचा की ताई आम्ही सोफा घेऊन आलो. तर ते दादा पुढे गेले होते सोफा घेऊन. त्यांना असं वाटलं माझं घर जरा पुढे आहे. मग त्यांचा मला फोन आला. मी त्यांना म्हटलं जरा दादा मागे या, माझं घर मागे आहे. ते मला म्हणाले की ताई तुम्ही बाहेर उभ्या राहा म्हणजे कळेल की तुमचं घर कोणतं आहे. मग मी आली तर माझ्या मागे सर्व बच्चेबारडी आली आणि खूप दिवसापासून ज्या सोफ्याची वाट बघणं चालू होती शेवटी तो सोफा आमच्या घरी आलाच. तर चला आता बघूया तो कसा आहे. कारण आम्ही तो कलर चेंज करण्यासाठी दिला होता, तर तो आता कसा आलाय कसा नाही ते आम्ही सुद्धा बघितलेलं नाही आहे. हा सोफा पहिल्यांदा तुम्ही आणि मी सारखेच बघणार आहोत. जाऊकडे मी मोबाईल दिला होता, त्या बसल्या होत्या हॉलमध्ये. त्यांना म्हटलं तुम्ही व्हिडिओ काढजा. मी जेव्हा चेक केलं ना सर्वात शेवटी तर बघितलं त्या व्हिडिओ काढत होत्या जेव्हा सोफा आतमध्ये आणला होता. पण नंतर मी बघितलं माझ्या व्हिडिओजमध्ये तर तो व्हिडिओ अजिबातच दिसत नव्हता. म्हणजे माझ्या जाऊने कोणता व्हिडिओ शूट केला मला ते समजलंच नाही. आता मी त्यांना काय बोलू आणि काय म्हणू हे मलाच कळत नाही. तर असो, मी तुम्हाला पुढे सोफा दाखवते आम्ही कोणता सोफा आणलाय. इथे परत 90चे गाणे लावलेले. आज तर खूप खतरनाक गाणे लागले. अंजली अंजली आणि त्यावर माझी मुलगी डान्स करत होती. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. बाहेर गेट वाजला आणि माझे 2 पार्सल आले. मी हिमांशूला सांगितलं की तू तुझं जरा होमवर्क कर. आता ही बाया स्वतः तर करत नव्हती आणि याला सुद्धा करू देत नव्हती. आणि होमवर्क कशावर करत आहे तर ती अंगावरती. जिथे जाऊ असल्या रूममध्ये बसलेल्या आणि आर्यन तिथे गेला तर त्याच्या मागे जाणार हिमांशू. आणि हिमांशू तिथे गेला म्हटल्यानंतर बिट्टूला अजिबात गरमत नाही. बिट्टू त्याच्या मागे जाते म्हणजे जातेच. पहिला तर 2च होते, आता 3 झाले आणि 3ही एकापेक्षा एक भारी. पहिल्या मिनिटाला चांगलं शांततेत चालू असतं आणि दुसऱ्याच मिनिटाला यांचं रडणं पडणं. आता इथे हेच झालेलं. मस्त तिथे मस्ती करत होती. फक्त मी रूममध्ये आली ती माझ्या मागेच रडत आली रूममध्ये. घरातली सर्व कामं आवरता संध्याकाळ कधी होतं ना काहीच समजत नाही. आणि संध्याकाळ झाली की सर्वात आवर्जून काम असतं ते म्हणजे आमच्याकडे चहा ठेवायचं. चहा तर ठेवून दिला आणि बिट्टूला पण खूप भूक लागली होती. चहा शिजतोय म्हटलं चला तोपर्यंत पराठ्याची तयारी करून घेऊया. तर आता मी तिला पनीर पराठा बनवत होती खायला. पनीर पराठ्यामध्ये मी काहीच नाही, फक्त खिसून पनीर टाकते. त्यामध्ये थोडासा चिकन मसाला किंवा पनीर मसाला, हिरवी मिरची, त्यासोबतच थोडंसं आलं खिसून आणि लसूण खिसून आणि थोडासा कोथिंबीर आणि थोडं मीठ. आणि एवढा भारी लागतो ना हा पनीर पराठा. माझ्या बिट्टूला तर खूप आवडतो. रोज तर नाही पण कधी कधी मला चहासोबत मोनॅको बिस्किट खायला खूप आवडतं. किती छान वाटतं ना. पण पूर्ण जागा आवरली आहे या सोफ्याने. मी कुठंच नाही जात आहे कारण खूप मोठा सोफा आहे. आमचा हॉल छोटा झाला आणि माझ्या मुलीने सर्व हॉलवर आपापलं तिचं स्वतःचं काही काही ठेवून दिलेलं आहे. नॅपकिन, टेडी, हा इकडे टेडी, सोफ्याचा कवर. ब्लॉग आज आमच्या इकडे आला आहे नवीन सोफा आलाय ना तेव्हापासून हे लोक इथेच बसलेले आहेत. त्यांना खूप आवडलाय सोफा वाटतं. दुपारपासून सोफा आणला असेल पण मजा मला रात्रीचे 9-10 वाजेपर्यंत त्या सोफ्यावर बसायला मिळालं नाही. कारण एक झालं की एक काम माझ्या मागे लागलेलंच असतं की उठ बाई तुला आता बसायचं नाहीच आहे, हे काम तुझ्या मागे राहिले. फक्त चहा घेऊन मी फक्त 2 मिनटं रूममध्ये गेली तर तेवढ्यात आवाज आला की सासरे चिकन मटन घेऊन आले. मग काय आली किचनमध्ये आणि चिकन मटन धुवायला सुरुवात केली. चिकन मटन धुवायचं म्हटलं की 2-3 पाण्याने मी धुत असते आणि त्यानंतर गरम पाणी करते आणि मग गरम पाण्याने सुद्धा धुवून घेते. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि माशा किती आहेत आपल्याला माहितीच आहे. त्या आपली काळजी आपण करावं आणि निरोगी राहावं.
आजकाल माझ्या चेहऱ्यावर जरा हसू कमीच दिसते, कमी म्हणजे दिसतच नाही आहे. क्योंकि भाई हसने के लिए भी मेरे पास टाइम नाही. शूट करून ठेवते पण शूट एडिट करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. आता काय करणार, जाऊ द्या. मी शूट करते आणि जसा मला वेळ मिळतोय ना मी तशी एडिट करून पोस्ट करते. 4 दिवस झाली मुलगी माझ्या मागे लागली होती, मम्मी मला पुरणपोळी खायची आहे. पण कामाचा लोडच एवढा झालाय की स्वयंपाकामध्येच भरपूर वेळ होतो. पण आज म्हटलं काही झालं तरी चालेल, पण उद्या मुलीच्या टिफिनवर ही पुरणपोळी झालीच पाहिजे. भाज्या उकडत होत्या ना तोपर्यंत मी काय केलं, इथे पुरणाची डाळ जी आहे ती कुकरला लावून घेतली. तिला खायची आहे म्हटल्यानंतर तिच्यासाठी बनवणारा आपल्याला तर जमत नाही, कारण की जॉईंट फॅमिली आहे म्हटल्यानंतर सर्वांचाच विचार करावा लागतो. मग काय 2 प्याली इथे टाकून गेली, म्हटलं सर्वांनाच होते. आज पुरण बनवून घेतलं की कसं उद्या सकाळी डायरेक्ट पीठ मळवायचा आणि चपात्या टाकायचा. कसं मग जास्त वेळ सुद्धा आपला जाणार नाही. त्यामध्ये काम करत असताना सतत लक्ष फक्त घड्याळीकडे असते, कारण हे झाल्यावर मला ना बिट्टूचं होमवर्क सुद्धा घ्यायचं होतं, कारण तिचं होमवर्क पण बाकी होतं. तिचं होमवर्क ना आमचं जेवण झाल्यानंतरच मी घेत असते. चला म्हटलं पहिला कुकरला डाळ लावते, त्यानंतर बिट्टूचं जे होमवर्क आहे ते मी कंप्लीट करते जोपर्यंत शिट्या होत नाहीत. चला आता पेट पूजा केली आहे, 9:30 वाजले. आता तिचं स्टडी घेते जरा. स्टडी जर आजकाल आमचा लेटच होत आहे, काय करू आता, कामच काही कमी होत नाही आहे. जसा वेळ मिळतो तशीच तिची स्टडी घेते. पण स्टडी कंप्लीट झाल्याशिवाय माझा बच्चा झोपत नाही, कारण तिला स्टडी करायला खूप आवडतं तिच्या मम्मीसोबत. काळा प्यायचा आहे. अच्छा मिल्क पिली. आणि आता काय पाहिजे, आता काळा पाहिजे का? मगापासून माझ्या मागे लागले, मला काळा प्यायचा आहे मम्मी, काळा प्यायचा संध्याकाळपासून. इतका आवडते तिला काळा बिळा. हा उद्या काय खायचंय रोलीला? टिफिन मध्ये काय नेणार आहे? आवडते तुला? तर किचन मी आवरायचं तसं सोडलं होतं, कारण आमचं होमवर्क बाकी होतं. म्हटलं तर किचन एकत्र आवरते. तरी ते मी डाळ शिजवून घेतली. डाळात थोडंसं पाणी आहे, एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी काढून टाकते आणि यामध्ये गूळ ॲड करते. हे मी आलो हे जोपर्यंत मम्मी झोपणार नाही ना तोपर्यंत बिट्टू सुद्धा झोपणार नाही. मम्मी तर बिचारी काम करत आहे, मम्मीला झोपायला वेळ मिळत नाही. ज्यांना मिळतं ते तर बिचारे झोपत नाही. गूळ तर मी या डाळमध्ये टाकून दिला होता, तो मेल्ट होत आहे ना. म्हटलं चला तोपर्यंत आपण हा पसरलेला गॅट आहे ना तो एकत्र साफ करूया, कारण मी काम जरा करू किंवा खूप सारं करू, वटा जेवढा भरवायचा ना तेवढा भरवतेच. पण हा जेवढा भरवला ना तेवढा स्वच्छसुद्धा मीच करते. आणि हे सर्व माझ्या जाऊनी मला शिकवलेलं आहे, कारण माझं लग्न झाल्यानंतर सासूबाईने तर काही शिकवलं नाही, पण जाऊ माझ्या खूप शिकवत होत्या. काही वर्ष लागले शिकायला, पण हळूहळू शिकली. आणि गॅस पुसता पुसता चटका लावून घेतला. आणि हे कामं माझे नेहमीचेच, त्यामुळे मला काही नवीन वाटत नाही. गूळ टाकून त्यामध्ये विलायची पावडर, त्यासोबत जायफळ टाकला आणि सर्व एकत्र करत होते. अजून ते घट्ट झालं नाही. 10:30 वाजले होते, अजून मी हेच काम करत होती. बघता बघता या पुरणचं काम करता करता मला 11:30 किचनमध्येच वाजले. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.